तुम्हाला सांगताय की नाही नाही तुझ्याबद्दल ना असं श्रुती बोलत होती. सो यू सडनली से हो श्रुती बोलत होती. सो लुक एट द बॉडी लँग्वेज. इमिजिएटली आपलं असं होतं, काय बोलत होतीस ना तू. दिस इज अ फाईट मेकॅनिझम. टिपिकल अपर बॉडी सिंड्रोम्स, फाईट मेकॅनिझम. यू वॉन्ट टू फाईट, राईट. श्रुती तुझ्याबद्दल असं असं बोलत होती आणि तिने ना तुझं ते तुझं सांगितलं होतंस ना तिला, ते तिने सांगितलं होतं सोसायटीमध्ये सगळ्यांना. रन रन. आय डोंट वॉन्ट टू सी श्रुती. आय डोंट वॉन्ट टू सी एनीबडी. आय एम रनिंग. कोणी दिसलं तरी मी आपण त्या गावचेच नाही. आय अवॉइड पीपल. आय डोंट गो अँड टॉक टू पीपल. आय रन अवे. आय डोंट गो कुठल्याही गेट टुगेदर जाणार कुठेही नाही जाणार. सो मनात ना आय एम रनिंग अवे. फीट. दॅट इज युअर पॅटर्न. एव्हरीबडी हॅज अ पॅटर्न. काही लोकांचा फाईट सिंड्रोम असतो, काही लोकांचा फ्लाईट सिंड्रोम असतो. वेन यू फील नायदर ऑफ इट. सपोज एखादी मुलगी आहे की लग्न करून एखाद्या घरी गेली, माहेरचा सपोर्ट नाहीये, तिला कंपल्सरी काय हुंडा देऊन काय वॉट एव्हर एकदाची पाठवून दिली. ओके. सो शी इज इन हर इन लॉज प्लेस. तिला भरपूर फिजिकल अब्युज होतोय, तिला इमोशनल हे होतंय, एव्हरीथिंग. सो शी इज नॉट हॅपी देअर. शी नोज दॅट शी कॅन कम बॅक आई वडिलांच्याकडे, आणि शी नोज दॅट शी डझंट हॅव एनी हेल्प देअर. द सिच्युएशन, द फिलिंग दॅट शी गोज थ्रू इज फिलिंग स्टक. फाईट आणि फ्लाईट मध्ये दॅट इज द फर्स्ट. बिकॉज शी कॅन फाईट, शी कॅन टेक अ फ्लाईट. शी नो शी कॅन गो इन देअर. देन शी फील्स स्टक. She feels stuck for a long time. She goes through stress, anxiety, panic, everything. She suffers all of this. हे सगळे एलिमेंट्स तिच्यामध्ये येतात आणि एक कालावधी गेल्यानंतर she starts feeling depressed. डिप्रेशन. परत त्याचा एक कालावधी आला. After that it becomes a clinical depression. And that is when you need medicine. डिप्रेशन पर्यंत it can be healed by therapy work, counseling, consulting, all of it. Once it goes into clinical depression, आता डिप्रेशन आणि क्लिनिकल डिप्रेशन मध्ये फरक काय? A depressed person can still walk in and come in at any healing studio, healing place, anywhere. A clinical depressed person needs to be brought. पण आता सुसाईडला पण गट्स लागतात ना. गट्स लागतात का सांगते? ती टेंडन्सी लागते, तिथे पण भीती असते. आय डोंट नो हाऊ टू कमिट अ सुसाईड. सो आय विल जस्ट सिट आणि नाव आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस अनदर वर्ड विच कम्स इन, विच इज कर्मा. कार्मिक लाईफ आहे हे. यू हॅव टू गो थ्रू दिस सफरिंग फॉर सम रिझन ऑर दी अदर. म्हणून आपण दुसऱ्यांचे, म्हणजे मगाशी तुमचं अर्धवट उत्तर मी दिलं होतं, म्हणून दुसरं जण कोणाला तरी त्रास होतोय, आपल्याला खूप त्रास होतो, ती व्यक्ती सफर करते. दॅट पर्सन सेज आय डोंट वॉन्ट इट. मला काही थेरपी वगैरे काही काउन्सिलिंगची गरज नाही. बिकॉज दॅट पर्सन्स कार्मिक जर्नी इज दॅट द पर्सन नीड्स टू गो थ्रू दॅट. तसं माझ्याकडे कितीतरी जण एक सेशन येऊन ऐकून गेलेले आहेत. त्यांना कुठेतरी एक सेशन वेंटिंगला मिळालं ना, दॅट इज ऑल्सो इनफ फॉर देम त्याच्या पुढच्या 4-5 वर्षांसाठी. हा माझा स्टडी आहे. बिकॉज असे कितीतरी लोक आहेत, एक सेशन येतात भरपूर, आणि मला कळतंय की ह्याला कमीत कमी 7 ते 8 सेशन लागणार आहेत थेरपीचे, कारण इतके प्रॉब्लेम्स आहेत. वन काउन्सिलिंग सेशन टेल्स मी द होल स्टोरी अँड गोज अवे, सेंड्स मी अ मेसेज दॅट आय विल लेट यू नो आय एम नॉट येट रेडी. So this is the genuine response which comes from the subconscious. I am not ready. So मला अजून काहीतरी कार्मिकली सफरिंग अजून माझे आहेत, ते माझे कम्प्लीट झाले की आय विल कम. आणि असे आलेत पण आहेत लोक, आणि अशा फेजेस पण असतात. काही लोक आले 3 वर्षामध्ये गॅप झाली, 3 वर्ष अगं मला वाटलं असं आहे, नाही मला वाटलं नाही पर्सनलीच मी यायला पाहिजे आता कोविडच्या ह्याच्यात. अगं मला वाटलं नव्हतं ऑनलाईन एवढं छान थेरपी होईल. वन ऑफ माय क्लायंट सेड बिकॉज शी हॅड अ ब्रेक थ्रू. एवढा अमेझिंग ब्रेक थ्रू मिळाला होता त्यांना. आणि सो शी सेड वाय आय डोंट नो वाय आय वेटेड फॉर 3 years. द सिम्पल रिझन इज इट वॉज नॉट टाइम फॉर यू टू कम टू मी. यू हॅड टू गो थ्रू दॅट. सिअर हा प्रोग्राम असतो, SEER, सोशिओ इकॉनॉमिक एज्युकेशनल रिलिजियस.
हे चारही प्रकार 0 to 8 years. आता नाव आय एम कमिंग टू द बेसिक्स. हे 0 to 8 मध्ये, सो 8 वर्षाचा असेल तोपर्यंत, म्हणून लहानपण मुलांचं जपायचं, किंवा लहान असताना त्यांना कुठल्या अननोन गोष्टींना किंवा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्याने त्यांना एक ट्रॉमा होईल अशा गोष्टींना एक्सपोज नाही करायचं. फॉर दिस रिझन की हे जे ठोकाळे हे जे पक्के होऊन जातात त्यांच्या मेमरीमध्ये ते जाऊन बसतं आणि दॅट इज डिफिकल्ट. सो इनर चाइल्ड वर्क मग अशी जे म्हणत होते, सो दिस इज दॅट व्हेरी डेलिकेट एज टिल द एज ऑफ 8. कारण 9-10 वर्षापर्यंत मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली असते. त्याच्यानंतर आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे नाही. दॅट बिकम्स द बिहेव्हिअरल पार्ट. म्हणजे 4 लोकांमध्ये जाताना बिहेव्हिअर मध्ये कशी पर्सनॅलिटी पाहिजे, दॅट इज द लर्निंग. पण 0 to 8 मध्ये तुम्ही सगळं मुलं इनपुट घेतात. म्हणजे टिपिकली आपण नेहमी एक्झाम्पल बघतो जसं की खरं बोलायचं का खोटं बोलायचं. मग बाबा म्हणतात की नाही नाही म्हणजे नोकरीवरती जायचं नाही, अरे नाही मी नाहीये सांग म्हणून. यु नो दॅट टिपिकल एक्झाम्पल विच वी हॅव हर्ड फॉर सो मेनी इयर्स. सो व्हॉट इज द चाइल्ड से की हा म्हणजे एखाद्या वेळेला खरं बोललं तर चालतं. सो मग शाळेत जर का अभ्यास नाही केला आणि याच्यावरती साईन नाही घेतली तर नाही ते मी विसरलो म्हणजे नाही केला अभ्यास. बाबांनी नाही का त्या दिवशी सांगितलं. सो व्हॉट डू यू डू? यू मॉडेल द पेरेंट्स. यू एक्झॅक्टली डू हाऊ युअर पेरेंट्स आर डुईंग. सो आय मीन आपण मुलांना अंडर एस्टिमेट करतो की अरे ते काही मूर्ख नाहीये, त्यांना कळतं की मी काय चूक केली नाही. म्हणजे मी आता जर का काय कोल्ड्रिंक प्यायलो, कोल्ड्रिंक आता कशाला प्यायला, ह्याच्यावरनं तुम्ही त्याला तासणं इज नॉट राईट. आताच्या जगात कोण ऐकून घेईल. आपण म्हणतो की नाही मी तर साधं तिला फक्त सांगायला गेले की अगं सोनाली असं नको करू, असं काय करते तू, असं नाही करायचं. What am I saying and how am I saying it, the manner in which I'm saying the words. So there is a difference between the tonality and the content. Basic communication. हा तू कर, तुला करायचं असेल तर, माझी काही हरकत नाही. म्हणजे किती हेजिटन्स आहे, किती रिलक्टन्स आहे सांगण्यात. टोनॅलिटीवरनं कळतं ना. म्हणजे हे मुलांना तुम्ही सांगायला लागला हो कर तुला करायचं असेल तर, मी काय म्हणत नाहीये, बाबा काही म्हणले तर मला माहिती माहितीये मुलांना की नरोबा कंजरोबा. पण द चाइल्ड गेट्स कन्फ्युज्ड. द चाइल्ड डज नॉट अंडरस्टँड व्हॉट इज द चाइल्ड सपोज टू डू. सो देर इज अ फाईट बिटवीन हजबंड अँड वाईफ. आई वडील म्हणतात अरे यार मला का तुम्ही हे करताय, मला हो का नाही सांगा ना, मी जाऊ का नको मित्राकडे आज राहायला, की मला क्लिअर कट सांगा ना. अरे मग तो मुलगा कसा ऐकेल तुमचं, तुम्ही तुमचं स्वतःचं ऐकताय का किंवा तुम्ही तुमचं एकमेकांचं ऐकताय का. सो हिअर द काउन्सिलिंग कम्स इन नॉट फॉर द चाइल्ड, इट्स फॉर द पेरेंट्स. मेजॉरिटी ऑफ द केसेस जेव्हा आई वडील येऊन सांगतात की मुलांचे प्रॉब्लेम आहेत, इट इज नॉट अबाउट द चाइल्ड. अनलेस अँड करिअर किंवा हे ते ठीक आहे, बट जे इमोशनल अपडाऊनचे किंवा बिहेव्हिअरल जे असतात ना, तिथे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स दे सी and they enact. They see how their parents are behaving and that is how they inculcate and that is how they do whatever they are doing. So 0 to 8 is very, very important.